नमस्कार मंडळी. आज तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. 9 कन्यांचे जेवण का बरं असतं घरी? तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे शिवांशच्या तयारीपासून तर त्याला सोडण्यापर्यंत झाली. नंतर श्रीने साहेब उठले आणि त्यांना ब्रशसाठी कन्व्हिन्स करून ब्रश करून दिलं आणि तयारी करून त्याला पण स्कूलमध्ये सोडून दिलं. आज तर पक्क्याने मेलो समजा. श्रीनेची चप्पल काढत असताना माझ्याकडून नेहाने काढलेली रांगोळी खराब झाली. तिला माहीत झाल्यानंतर काय होणार देवालाच माहीत. बरं असो, आज आम्हाला राजुराला मयूरकडे जायचं होतं कारण त्याच्याकडे 9 कन्यांची पूजा होती. त्यामुळे नेहाला पण ऑफिस मधूनच घेतला. आम्ही निघालो राजुरा. काहीतरी लफडा झालेला दिसतोय राजुरामध्ये. कळलं नाही कशाचा आहे, पण हो, पोलीस मात्र दिसते तिथे. राजुराला ने मयूरच्या घरी पोहोचलो. हनवी भेटली आईला, तर नातीला घेऊन बसली आई. नंतर 9 कन्यांच्या भोजनाची तयारी माझ्या लहान भावाने म्हणजेच मयूर आणि त्याची वाईफ अश्विनीने केली होती. त्यातच बघा आमचे भैरव पण आहेत तिथे, शिवांश आणि श्रीने. ऍक्च्युली ना, भारत हा असा देश आहे जिथे स्त्रीला जननी मानले गेले आहे. वेदा आणि पुराणामध्ये पण सांगितलं आहे की जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवांचा पण वास असतो. नारी शक्तीच्या आराधनेचे जिवंत उदाहरण म्हणजे कन्यापूजन. नवरात्रीच्या पावन अवसरावरती जेव्हा 9 दिवस सगळे लोक महादुर्गेचे 9 रूपांची पूजा करतात, तर शेवटी 8व्या किंवा 9व्या दिवशी लहान लहान मुलींची पूजा केली जाते. यालाच कुमारी पूजन किंवा कन्यापूजन म्हणतात. आज भारतात प्रत्येक वर्षात 2दा येणाऱ्या नवरात्रमध्ये महादुर्गेच्या 9 रूपांची पूजा खूप चांगल्याने आणि थाटात साजरी करतात आणि कन्यांचा आशीर्वाद प्राप्त करतात. पण लक्षात ठेवा, कन्यापूजन म्हणजे फक्त कन्यांना भोजन देणे नाही, तर हा नारी शक्तीचा आदर आहे. 2 ते 10 वर्षाच्या मुली या दुर्गेचे रूप असल्याचे मानतात आणि जेव्हा आपण त्यांचे पूजन करतो ना, तेव्हा माँ दुर्गा प्रसन्न होऊन समाधानी जीवन आणि भरभराटीचं आयुष्य देतं असं म्हणतात. नंतर पूजा आणि प्रसादाचा कार्यक्रम आटपून त्यांना बाय केला आणि आम्ही निघालो परत चंद्रपूरच्या वाटेने. चंद्रपूरला आल्या आल्या आम्ही थांबलो नेहाच्या ऑफिस जवळ, कारण तिला मी डायरेक्ट ऑफिसमधून घेतल्यामुळे ना तिची बाईक जरा तिथेच होती. ती घरी न्यावी तर लागेल. मग ती गाडी घेऊन 2 व्हीलरनी समोर निघाली आणि आम्ही 4 व्हीलरनी मागून आलो. उद्या दसरा, म्हटलं माणसात यावं म्हणून सलूनमध्ये गेलो. जरा शेविंग हेअर कट केलं. अब आ गया जरासा माणसात. अजून डेंटिंग पेंटिंग व्हायची आहे, ते आटपून भेटूया उद्या दसऱ्याच्या धम्माल ब्लॉग सोबत. सो भेटूया उद्या. आजचा दिवस इथं संपवतो. गुड नाईट, बाय अँड यस, फॉलो फॉर मोर.